एका दिवस भराव नाही लागत, हे लिहून घ्या. एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भरी, येथेच कर येथेच भरी. तुम्ही पैसा कोण्या मार्गाने कमावला त्याचं उत्तर तुमचे लेकरच देणार आहेत. तुमचं पोट बदमाश निघन हरामाचा पैसा कमावला तुम्ही हरामाच्या पैशातून खुर्ची मिळवली ना, त्याचे परिणाम तुम्हाला मायच्या इमानानं भोगा लागतील. कारण सत्याचा वादी आहे परमेश्वर. आर्मी मध्ये जे आहेत राठोड दादा पत्रकार आहेत, सुंदर मोबाईलवर लिहितात. मी राठोड दादांना तो आहे की नाही एक पुस्तक देतो या लाखे दादा, आणि रक्षक दादांना एक पुस्तक देतो समजन जाईल समज. त्याचा वादी आहे परमेश्वर. या परिवारानं बाबू तुकोजी महाराज यायच्या घरी 10-15 वेळा गेले आणि त्याचा परिणाम काय झाला. दररोज प्रार्थना करणारे ज्ञानेश्वर दादा, त्याचा परिणाम एवढा झाला की यायच्या बाबाची बॉडी मेडिकल कॉलेजला देहदान केली आणि आईची बॉडी मेडिकल कॉलेजला देहदान केली. आणि यायचं मी पाहिलं, मग माझी बायको मेली अचानक. मग मी तिचंही देहदान मेडिकल कॉलेजला केलं, माझ्या मायचंही देहदान केलं, माझ्या बापाचंही नेत्रदान केलं. काहून आमच्या लक्षात आणलं आमच्या तुकडोजी बाबानं की अरे मेल्यावर कामी येतो. तर गजानन भाऊन त्याच्या बायकोने विचार केला, याईनही अर्ज भरला, आम्ही दोघंही मेल्यावर आमचेही काकू आणि काकासारखं देहदान करावं आहे. म्हणून भाऊ असे पाहिजे बघ. गैरसमज आणि समज एक पुस्तक देतो. हा तुम्ही हे घ्या मिलिटरी मॅन, आणि हे आहे देव आहे की नाही, किसे छुपा है नाम तेरा कुणी भक्ति के नाम करा, कुणी भक्ति के नाम करा. किसे छुपा है नाम तेरा, किसे छुपा है नाम तेरा, किसे छुपा है नाम तेरा. त्या पुस्तकात देव आहे की नाही दिलेला लिहिणारही सांगत नाही आहे की नाही, आणि मी म्हणत नाही आहे की नाही, तुकोजी महाराजही म्हणत नाही आहे किंवा नाही. मला सांगा धोके साहेबाच्या परिवारात देव आहे की नाही. हाय, मेहनत करतात, कष्टाचं खातात, इमान इतबारे दुधाचा व्यवसाय करतात, 100-150 गाई म्हशी वागवणं काही साधी गोष्ट आहे. काही लोक म्हणते गाय हमारी माता है, म्हणा गाय हमारी माता है. त्या म्हणणाऱ्याच्या घरात किती गायी आहेत हे सांगते मायच्या शपथनं. एक गाय वागवत नाही, फक्त आपल्याला गाय हमारी माता है. मग बैल काय तो बाप नाही, आणि म्हैस काय तुझी मावशी नाही, आणि बकरी काय तुझी आत्या नाही. दारू पिऊन लोकांची भांडणं करणारा तो आज चुलता काय डुक्कर नाही. खोटा आहे का. आपल्या बायकोला मारणारा दारू पिऊन तो हरामखोर आहे ना. म्हणून बाबू गाय हमारी माता है. सर्व गाई माता आहे. आणि ढेपे परिवारात गाई दूध म्हशी गाई 100-150 गाई. आपण आपल्याला आनंद वाटला तुकोजी महाराज आले, त्याचा अध्याय गोरक्षण
गाईचा सांभाळ करा. आणि भगवान बुद्ध सांगायचे बुद्धम शरणम गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. कोण्याच धर्मात असं लिहिलं नाही की खोटं बोला, प्राणी मात्रावर प्रेम करा, पाहना की पाहता वेर म्हणी शिकता पदम समाधियामि. संत एकनाथानं गंगेचं निर्मळ पाणी कोणाला पाजलं काकू? पुस्तक देतो सप्रेम भेट. सांगा, उभं राहून बोला, उभं राहून बोला. गाडवाला आहे. या मग इकडे मागाई. तुम्हालाही एक पुस्तक देतो. कोणतं मालूम आहे दीदी? सत्यानाश. पण कोणाचा सत्यानाश? जे वाईट मार्गाने जातील, गुरुदेवाच्या मार्गाने येणार नाही. ते पाहिजे इंजिनियर मानू, लाईनमन नाही, इंजिनियर आहे. चोरे, अनाडनाव चोरे आहे. कधीच चोरी केली नाही, कधी वायर पायर दाबला का? तुमचं नाव चोरे ठेवलं. धन्यवाद दीदी. एकनाथानं कोणाला पाणी पाजलं? म्हणजे देव कशात पाहिला? बोला. राणी माता. धन्यवाद दीदी. काय आडनाव? अंजन. ग्रामपंचायत मेंबर. बरोबर. धन्यवाद ताई. ताई. माझी जाऊन दिया में शिवाजी राजा माझी जाऊन दिया में. बाई शिकली सवरली आहे ना? किती शिकल्याची? 12वी. तरी तुम्ही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब सांगतात, गाडगे बाबा सांगतात, तुकडोजी बाबा सांगतात, ते शिक्षण वाघिणीचं दूध उसळलं. बाकीचे नाही. मी कशी बोलू? मला कोणी पाहिजे मग मर घरात दूध मरून. काय करतो मुर्दाळ गोष्टी. म्हणून तुम्हाला महिलांना हिंमत येण्यासाठी सत्यपालचं कीर्तन. तुम्ही आपला नाही बाई. आता ग्रामपंचायत मध्ये आल्यानं मेंबर बायको कधी सरपंच असली ना तर नवरा ग्रामपंचायत मध्ये मीटिंग मध्ये खाली, बायको सरपंचाच्या खुर्चीवर. किती बदल पडला. आणि हा बदल काऊन बोलला? माणसाईनं अतिरेक केला होता. तिले पायातली चप्पल म्हणत ना बाई, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले पायातली. आता पायातली चप्पल दिले म्हणा, ते खुर्चीवर बसेल आहे. बायको सभापती, नवरा उचापती. अतिरेक केला ना गुरुजी की माती होते. म्हणून अति करू नका. महिलांना एवढा त्रास दिला. सासू म्हणे इले मुलगा नाही हो, जास्त मुली होतात, तू दुसरी कर. तिले मुलगा होत नाही म्हणून दुसरी करायला लावली. आता तुम्हीच सांगा बहिणींनो, जास्त मुली होणं गलती कोणाची? माणसाची की बाईची? उभं राहून बोल. दुसऱ्या महिलांनी तुम्ही नका बोलू. एकदम एक बाई आणि एकच बाई, डबल बोलू नका. लवकर राहू उभ्या. गव्हर्नमेंटच्या योजना, राजकारण तुमच्या घरात आहे म्हणजे तुम्ही काय पुरं गाव खा, पुरा देश खाता काय महाराष्ट्र? हा, राह उभ्या. उभी राहणं, डबल बोलू नको फक्त. हा हा. मग आलते का तुम्ही? मग पुन्हा नाही राहील. राजकारणात आमचं एक पद, एकच खुर्ची देतो. बाकीचे लोक मेले काय? बाप खासदार, पोरगा आमदार, त्याची बायको नगराध्यक्ष, पूर्व बियाणं तुमचंच घालता का तुम्ही? आणि आम्ही काय निरे सतरंजा उठल्या. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आम्ही काय गड्याचे बच्चे? तुमच्या सतरंजा उचला, तुमची बायको, तुमचा भाऊ, तुमचा पुतण्या, पुरी खानदान राजकारणात राव. हलकट कुठचे? मी तर हलकटच म्हणतो. म्हणजे बायको खासदार, नवरा आमदार, त्याच्या बायकोची बहीण सचिव, आमदार, म्हणजे पूर्व बियाणं पोरग नगरसेवक, खाऊ एकट्याच्या घरातले खाऊ.
आम्ही काय लाऊडस्पीकर वाजवा ना हजामता करा नाल्याने काय कटिंगाच करा शिंप्यानं काय कपडे शिवाव तेलाने काय तेलच काढाव ते एक मान बरं खोट आहे का तुम्हाला अंदरून पटून राहिलं गेलं का बरोबर बोलत्या कोणी ब्राह्मण कुणी महार उच्च जातीचा त्याच्या विचार एकमेका मनु भाऊ भाऊ पांडुरंगी सजाली केशवाचे सदा नाम केशवाचे सदा नाम कॅमेरा मध्ये हिरो ब्राह्मण कुणी महार विचार महाराजा अरे प्रार्थना मंदिराचा कोण होता काकू मालूम आहे तुकडोजी महाराजानं मंदिराचा पुजारी कोणाला केलं होतं मालूम आहे आदिवाशाला केलं होतं काय नाव होतं रक्षक भाऊ पेंडाम कन्नाकेचा भाऊ आतरामचा भाऊ पेंडाम पुजारी आज थांबे ए पोरा बोल नको ए बाबू इकडे बा नजर चुकीत झाला काय ते माहिले तू बाबू गडबड नको करू शहाणपणा नको करू ज्या मायबापानं लेकरावर लक्ष ठेवलं नाही जास्त अति लाड केला की ते पोट्ट वाया गेलं म्हणून कामापुरता लाड करा तुम्हाला उदाहरण दिलं ना करोडपती आहे ज्ञानेश्वर रक्षक पण विचार आता हे प्रार्थना करणारे आता प्रार्थना केली किती सुंदर प्रार्थना केली त्यांच्या डोक्यात भगवनी छान आहे आमचे गुरुबंधू आहेत दररोज प्रार्थना केल्याशिवाय अन्न खात नाही आणि मला भीती होती मी आलो अकोटवरून मला वाटलं प्रार्थना गेली नाही पाहिजे माझ्या हातात कारण प्रार्थनेमुळे माझा मुलगा डॉक्टर झाला प्रार्थनेमुळे माझं कुटुंब जाग्यावर आहे प्रार्थनेमुळे गजानन भाऊ आम्ही एकत्रित आहोत कोणामुळे आहोत तुम्ही तिघ भाऊ म्हणजे कमीत कमी 80 जणांचा परिवार आहे यायचा धनराज भाऊ विक्रम दादा राजेंद्र भाऊ सर्व मंडळी ते नातू आहेत सुरत धनराज ढेपे युवराज विक्रम ढेपे विक्रम म्हणजे युवराज राजेंद्र भाऊचा निखिल आणि तिघही भावाचे धंदे मस्त बजेट बसवलं नाही तर आपले पोट्टे दारवा पिऊन लुंगी डाळ हरिओम लँड डेव्हलपर्स स्वतःलाच राहिले जागा नव्हती गोविंदराव जमलो तुमचं मरावे परी चांगले लेकर पैदा करून मरावे देवळं पैदा करून काही फायदा नाही सायचं मेलं तर पुरते लोक ते त्याच्या बायकोचं कुंकू पुसते हे पेणारे म्हणून जीवनात कधी दारू पिऊ नका माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या तरुणांनो दारू नाही बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही बायको असताना दुसऱ्या बाईवर वाईट नजर टाकायची नाही हे आम्हाला ग्रामगीतेने शिकवलं म्हणून मी माझं वय 29 थांबे अरे एकदम नजर चुकीत झाला काय भेटू हे नजर चुकीतले लाळात लेकर होतात म्हणून जिजाबाई व्हा आणि शिवाजी महाराज पैदा करा अरे भीमाबाई व्हा आणि बाबासाहेबाला जन्म झाला चांदण्याची छाया कापुराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया शकुंतला बाई भीमराया, कृष्णाची छाया माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची गाडी कुठून येते मालूम? नवीन गाडी येते कुठे आणि गाडी पुलाच्या खाली एवढं स्पीड वाढवते ब्रिजच्या खाली. दिल्ली मधली घटना आहे, हिट अँड रन म्हणतात ना. नागपुरातली घटना आहे, किती उदाहरणं देऊ तुम्हाला. जायच्या पुण्यातली घटना आहे, राईट. म्हणून हरामाचा पैसा कमवून या लेकराईले खाऊ घालू नका. हे लेकर असे कधी बसणार नाहीत तुमचे लेकर. माझ्या इमानानं सांगतो आई, ते कीर्तनात बसणार नाही, ते लेकरू सत्संगाला बसणार नाही, ते लेकरू गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेत बसणार नाही, ते लेकरू मस्जिद मध्ये जाणार नाही, ते लेकरू बुद्ध विहारात जाणार नाही, ते लेकरू बार मध्ये जाईल. बार मध्ये जायला उशीर व्हायला, बार मध्ये जायला उशीर व्हायला, मग तुझी अर्पणा हरी वाट माझ्या बसतोयची अर्पणा, तो प्रार्थनेची अर्पणा, बार मध्ये जायला उशीर व्हायला. 15 मिनिटाची प्रार्थना करा. वाढदिवस असला तर प्रार्थना करणारे बोलवा मुलाच्या मुलीच्या. तुमच्या मुलामुलीचे लग्न असते. तुषार सूर्यवंशी कीर्तनकार आहे माझा गुरुबंधू. त्याच्या लग्नात आदर्श पद्धतीनं लग्न झालं. ज्ञानेश्वर दादा रक्षकाच्या पोरापोरीच्या लग्नात आदर्श लग्न झालं बाबू. अजून सांगतो, अरे यावले साहेब वकील यावले, त्याच्याही मुला मुलीचे लग्न आदर्श झाले आणि माझ्या मुलाचं लग्न मी कोर्टात लावलं. एक पायरी पुढे गेलो की त्याला एक कुछ होणंही नाही, कोर्टामध्ये लग्न लावलं. माझ्या मुलीचं लग्न केलं ना आई, तर 25 नवरदेव नवरीचे लग्न लावले. हा माझा ड्रायव्हर आहे धनगराचा, पिवळं शर्ट, एअरकोट एअरकोट. हे मल्हार चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. आज माझा कार्यक्रम लाईव्ह फेसबुकवर तुम्ही सत्यपाल महाराज फेसबुक सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा. ऐकू, अरे आपल्या आईची यात्रा कशी भरवावी ते भेटे परिवाराकडून. जिवंतपणी मायबापाची कदर केली आणि गेल्यावरही कदर केली. मी तर ढोके साहेबांना सांगितलं, जिल्हा परिषदच्या शाळेलो आता मी 25,000 लेटर दुखं छापले आणि वाटून गेले गोरगरीबाईले. आता पुढल्या वर्षी असंच करा, जिल्हा परिषदची शाळा गोरगरीबाच्या लेकराईला मदत करा. आज इथं अनाथ पोर आहेत बाबू. कुठे आहेत? उभं करा. रावबे बाल संगोपनचे विद्यार्थी आहेत. हे दोघं जण आले आज इकडे. या दोघंही या. तू हा हा गुरुकुलचा. हा तुझे आई वडील कुठे आहेत रे? माईक दे. हा, बोला. तुझी आई कुठे आहे आणि तुझे पप्पा? अकोला. मम्मी इथं आहे, पप्पा अकोल्यात आहे. मम्मी येत असते भेटेली की पप्पा? पप्पा आलो. अनाथ नाटकातही काम केलं. आता मला त्याची मूळ मुद्दा सांगू द्या, मूळ सांगायचं आहे मला. नाटकात तर आपली लेकरं काम करतात. हे
त्याला तुम्ही बाल सदन मध्ये ठेवल्याच्यानं त्याची प्रगती झाली आणि ते काऊन प्रगती झाली. त्याच्या हातात मोबाईल नाही ना 12 तास. हा बाल सदनाचा विद्यार्थी बाप भेटीला येत नाही, त्याला बाप आहे की नाही मालूम नाही, माय भेटीला येते. आणि असे किती लेकर आहेत तिथं? 35 पोरं आहेत. हे त्याईनं जे 500ची नोट बाकीच्या चिल्लर नोटा दिल्या अवघ्या देऊन टाक रक्षक दादाले बाल सदनासाठी. या मुकेश भाऊ आहे, एक मुकेश भाऊ हे गुरुजी आहेत तिथं. मुकेश दादा तुम्ही कोले आहे ना, हे चोर आहे तुम्ही कोले. तुम्ही मा बायकोच्या पहिल्या वर्षी रक्तदानाचा कार्यक्रम घेतला होता. 101 पोराईनं रक्तदान केलं होतं. धन्यवाद या पाटील साहेब, क्या बात है. पोलीस पाटील साहेब बेटेजी त्यांच्याकडून 500 रुपये यांच्याकडून. हा कोलीजी हे घ्या. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही. तुझं नाव सांग. हा देते पाळो दे मालो दे. हा. तुझी मम्मी पप्पा मग तू कुठं असत? याला काऊन ठेवलं माय बाप असताना? सांगा तुम्ही आता या इकडे. कारण यायचा जावाई 100 पोरं वागवते गुरुकुंज मोजरी. आता हा कसा आला हे मला समजून सांग. या ठिकाणी बालसदन पोलीस लाईन टाकळी चौकामध्ये आम्ही पाहतो. शॉर्टकट मध्ये ज्ञानेश्वर दादा याचा मुद्दा सांगा तुम्ही. त्यांना याच्यासाठी आम्ही स्वीकारला की आई वडील मजुरी करतात शेतामध्ये दुसऱ्याच्या आणि ते पोरं दिवसभर कुठेतरी भटकत राहतात. उद्या हे पोरं क्राईम करू नये, उद्या कुठल्या चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून या पोरांना आम्ही इंग्लिश मिडियम शिकून झाले. आणि आमचे प्रशांत हाडके सर आहे, भवन हायस्कूलमध्ये शिक्षक आहे, यांनी हे घडवलेले पोरं आहेत. आणि माझ्या आमचा एक पोरगा त्याच्या जीवनावर सिनेमा तयार झाला जो पडद्यावर तुम्ही पाहिला. बटरफ्लाय नावाचा सिनेमा या बालसदनच्या पोरगा त्याच्यात मेन रोल मध्ये आहे. तुम्ही युट्यूबवर जर पाहिलं धागा नावाचा सिनेमा जो कान्स फेस्टिवल मध्ये झाला त्याच्यातला मेन हिरो आमचा पोरगा आहे बालसदनचा. प्रकारचे घडवतो आणि नर्सरी पण चालवली आम्ही ज्याच्यातून आम्ही पोरांना शिकवतो, त्यांना स्वावलंबन सुद्धा धडे देतो. त्या ठिकाणी आमचे प्रशांत हाडके सर या पोरांना घडवतात. यांचा सत्कार व्हावा सत्यभाव महाराज तुमच्या हाताने हजारो पुरुष हे केले. मी सरांनाही धन्यवाद देतो. स्टेजवर या मला सत्कार करू दे, पुस्तक देऊ. अहो नाही तर गुरुजीची बायको भाल्याची माया भाल्याचा बाबाची खोली. तुम्ही गुरुजी म्हणजे साने गुरुजी सारखं काम आहे तुमचं. तुम्ही नाने गुरुजी नाही. नाही तर आजकाल फक्त भाल्याची माय भाल्याचं दोघांच साठी कुत्र्या मांजऱ्यासारखे मरतात, दुसऱ्याचा विचार नाही करत. आभारी आहो. टाळ्या. गुरुजी कसे असावे, नाही तर गुरुजीच बार मध्ये काय टाकतात त्या गुरुजीला. अरे राजू भाऊ तुम्हीच येणार. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही. आता नाही देवा काही मागणे आहे तुझ्या दर्शनी. मन तुझ झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही. आता नाही देवा काही अन्य मागणे मन तुझ झाले आहे. भूक लागली चिंते हे घे. हो एक चाली देते गरीबाचं पोरगा आहे रे. अरे मी लहानपणापासून ओळखतो, गुरुकुलात होता ना. हा चांगला आहे बाळा. देवाची भक्ती म्हणजे काय माय मावल्यांनो? अच्छा व्यवसाय प्रशिक्षण घेऊन राहिला. आणि याची दुकान कोणती आहे मालूम आहे? इकून घुसा तिकून ते 4 चाकी घेऊन वापस आहे. काय म्हणतात त्याला? मॉल.
मॉल मॉल सुपर मार्केट आहे आणि 3 मजली दुकान सुपर मार्केट. इकडून घुसा तिकून या इकडे पैसे द्या आणि बुवा इकडे समाजसेवा करून राहिले. दररोज मी तर म्हणतो ते वहिनी म्हणत असन कायले लग्न झालं मला याच्यात. मला दिवस निघाला की प्रचार करायचे. सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी सबका भला हो जग में यही कामना हमारी. सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी सबका भला हो जग में यही कामना हमारी. मी गुरुदेवाने प्रार्थना केली. अरे आईला श्रद्धांजली तर अर्पण करतो. माय बापाला शकुंतला आई गोविंदरावजी ढोके त्यांच्या मुलालाही त्यांचं जीवन सुखाचं जावं. मित्राच्या कामी येऊन स्वतः किती वाढला किती मोठा झाला. कबीर महाराज सांगतात बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पत्ती को खाना नहीं फल लागे अति दूर कभी फल लागे अति दूर. तुम्हाला जर मोठे व्हायचं आहे माहिले ताई आपल्या पोराईसाठी मरमर नका करू. सिंधुताई सारखं अनाथाची माय व्हा त्याच्यात मजा आहे. त्याच्यानंतर मला नातं चुलत भाऊ याची माय अलग आहे मा बाप अलग आहे. दोघही चुलत भाऊ पण याले लहानपणापासून आईन बाप दोघही मेले. अनाथ आहे. माय बापानं गजाननले आणलं. मग यानं बायको कशी केली. अरे बायकोही करताना अक्कल वापरा. पैशावाल्याच्या पोरी नोकरी आमचा पोरगा इंजिनियर आहे मग पोरगी चांगली पाहिजे तसं नका करू. गिरते को उठाना स्वर्ग मेरा अशी पोरगी करा की तिची खायची सोय नाही. अशा माणसाची पोरगी करा. याचं नाव आहे गिरते को उठाना स्वर्ग मेरा. लेवल आणा ना तुम्ही तुमच्याच लेवलचा केला. मा पोरगा डॉक्टर आहे. आता माझा मुलगा डॉक्टर आहे बालरोग तज्ञ. पण मी पोरगी कोणाची केली मालूम आहे. तिच्या बापाले पंगती नाही देऊ दिली. लग्नाचा खर्चही नाही काहीच नाही. 1 रुपया घेतला संत भाव खाल्लीच कुछ भी नाही. शेण खाल्लं सण 1 रुपया नाही. आणि लग्न कोर्टामध्ये वॉटर सप्लाय मध्ये तिचे पप्पा नोकरीवर होते आणि गावातलीच पोरगी. ते पोराचं प्रेम प्रकरण नव्हतं. नाही तर मला असं वाटते की बा पोरानं एखादी डॉक्टरीन कोणीही जातीची करावं. आपण जातीयवादी नाहीच. आपल्याकडे कोणीही जातीची पोरगी चालत होती. मा पोराले म्हणू मी तू कोणीही जातीची कर. मी इंटर कार्ड लग्न लावले मला आवडते त्याशिवाय जातीयवाद कमी होणार नाही. इंटर कार्ड लग्न लागले पाहिजे म्हणजे काय जबरदस्तीनं पोरीनं पोराईच्या मागं पळून जा काय नाही. आपल्या मायबापाला विकू नका. मायबापाला खाली पायाचं काम नका पडू देऊ. लग्न करा ना दुसऱ्या जातीचंही करा पण डॉक्टर इंजिनियर कलेक्टर PSI ठाणेदार हे असे केल्याने इज्जत वाढते. कलेक्टरला विचारते काय कोणी तुझी जात कोणती आहे. गरीब आलेच विचारता फक्त तुझी जात कोणती आहे. त्याची पोटी गावातली पळून गेली दुसऱ्या संघ. मोठ्या माणसाची गेली तर गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत. मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत. मग म्हणून मला राग येते. श्रीमंताचं डोकं दुखतं गाव झालं गोळा. गाव झालं गोळा. ती काय की कशी झाले असू आणि ती गोळा असू आणि ती गोळा. म्हैसून गरीबाची पोरगी आहे पण लेक्चरर आहे MSc आहे आणि आपलं पोट्ट PA कार मध्ये गेला. देहाची ती दारुण्यात ठेवा
उघड बार देवा उघड बार देवा उघड बार देवा उघड बार देवा तिथे दारू डोळे जात माणसाची मने दारुड्याच्या चावे तू हातपाय घेऊन आलो तर होताना असंच केलं का त्या माझ्या जवळ अरे तिथून उठून जाय ना तिकडे असा करतो रे तो होताना कमी त्रास दिला तर तुझा मार पाय मार घुटना मार शांत बसतो उघड बार देवा उघड बार देवा कोणताही बाबा करोडो लाखो लाईटिंग आहे भाऊ फुल लाईटिंग मला त्याला पुस्तक देतो ये बेटा एक गाण्याचं पुस्तक देतो ये लवकर मला तुमच्या लेकराईचा आनंद वाटून राहिला बाबा किती मस्त मजेत बसून अरे बाप पुणे कंपनीचं बियाणं आहेत बाबू तुझं आडनाव काय मला तो माईक घे तो माईक घे तुझं सरनेम काय अरे माईक घे ना माईक तो माईक माईक घे घे मला मालूम आहे ना हा. आपली स्थान आपल्या परिवारच आहे ना ढेपे परिवार माहिती. तुमचं नाव काय रौनक 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 आणि मम्मीचं नाव आणि मा बहीणचंही नाव वनमालाच आहे म्हणजे तू मा भाचा समज फक्त पोरगी नाही मला हे लक्षात घे नाही तर म्हणशील मामाच्या पोरीला रौनक पप्पाचं नाव प्रदीप आणि आडनाव पुण्या क्लास मध्ये आहे चांगला आहे बेटा तुझी तब्येत चांगली आहे काय राज आहे रे हे म्हणजे मम्मीची तब्येत इकडे ना फोटो काढू द्या ना मम्मीची तब्येत चांगली आहे घरी हार पप्पाची तब्येत तुझ्यासारखी आहे की मम्मीची की दोघांची बोल 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 म्हणजे हालत मम्मीची तुझ्यासारखी आहे की पप्पाची हा नाही मग पटले आहेत का पप्पा आणि मम्मी टाळ्या वा. पण हे तुझी आजी होती काय शकुंतला आई चांगलं मग तुझ्या आईला बोलाव तुझ्या आईच्या हाताने एखाद्या बाईला साडी देऊ आपण हा, नाव घे आईला आईचं नाव घेऊन बोला बोला वनमाला या वनवाला ताई या ताई बाई बहीण आहे ना वनमाला खरंच आहे बा आहे मात्र बरोबर तुझ्या सांगितलं ते खरं आहे किती बहीण भाऊ आहे बेटा रौनक त्याच्यानं घराला रौनक आली एक बहीण आहे मग काय पाहावं लागते त्रासाचं कामच नाही बाबू एक बहीण एक भाऊ म्हणजे पोरगी पाहिजे म्हणायचं कामच नाही धन्यवाद ताई आभारी आहो आता त्या बाईनं उभं राहा कोणी बाईला उभं करू ते झालं रक्तदान ज्या बाईनं एक वेळा रक्तदान केलं त्या बाईनं उभं कधीतरी केलं असेल उभे राहा वा बहीणजी याने म्हणते खरी देवी कोणाला दिलं नवऱ्याला दिलं रक्त की बापाले की सासरे हा, हे माहित घ्या. हा माहित म्हणजे कोणाली कोणाला द्या पहा बरं हेच तर देवाचं काम आहे रक्त देते का कोण देत नाही लागन तर अटॅक न मरीन ब्लड प्रेशर तुम्ही बहिणीनं रक्तदान केलं धन्यवाद पण मला ताई तुम्ही दीदीचा सत्कार करा हाच कलर चालते काय ताई कलर तुम्ही साडी घा दुसरा कलर हा कोणाचा कलर आहे ताई जाऊ दे कलर बदलो आजकाल त्या कलरच्या छातीत तर भांडणं चालू आहे हाही धनगराचा तो मुसलमानाचा भगवा हिंदूचा पांढरा ख्रिश्चनाचा द्या तिकडे पहा दोघी जणी तिकडे पहा समोर टाळ्या वा याला बिस्किट नको देऊ तू याले पुस्तक देतो मी रौनक हा तेरे वजह से रौनक आ गई तेरे बहन के वजह से दिवाळी आ गई हार वापस दे बेटा तुला काय व्हायचं जीवनात रौनक हा बोल बोल अरे बोल शिकून हा, शाळा शिकून मोठं पुढे पुढे राहू दे जास्त बोलू नको राईन दिन एक आबा कुंभा एका बुक्कीत लंबा आबा म्हणजे
तो भरपूर वेळ दिला. रौनक गळ्या तुझ्या टाळ्या वाजवा. गोपाला 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 गाहे बाबा गोपाला 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 तुकोजी बाबा गोपाला 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 बाबू गोपाला ब्राह्मणवाला चक्की खापा झिजाबाई चक्की ते बाहेर ठिकाणून नवरा बायको आले दोघं जण. त्यानं उभं राहा एका जणाची बायकोन तिचा मालक लवकर उभे राहा. उभे राहा. जे नवरा बायको कीर्तन ऐकायला आले हात काय बाहेर गाऊन या दीदी वा वा. एकच जोडप. मागची बाई उभी राह. मागच्या दोघी जणी येऊन द्या दोघी. तू ये बाई आता तिसरी उभी नको राहू. माई शाळेची पूर्तीन काय मध्ये पहिले तर गुजरातून आणले बाई. अरे आवाज दे. तो माईक घ्या. माईक आहे बाई. हा माईक मध्ये बोला. माईक मध्ये बोला. तुम्ही आवाज द्याच. नाव घ्या बोला. घ्या नाही बोला. नाव घ्या मी बोला. म्हणतो मालकाचं मालक म्हणजे राम आहे. बोला. नाव घ्यायला काय आहे. आपले मालक आहेत ताई. आले नाव मला तो आहेच. मैं दौड़ा चलाया मैं भागा चलाया आनंद गुरुदेवा शकुंतला माय यायचं चुकीचं शकुंतला आई त्या लेकराचा संसार आनंदात केला. ताई तू त्याने लग्नानंतर हा सेकंड चान्स सारी दे. दुसरं जोडप या. राजू भाऊ तिसऱ्या भाग बघू. दुसरा रोहित पाटील सोडून रोहित पाटील झाले आता तिसरे. या ना नाराज संख्या लावू द्या. आई तुमची आहे. तुम्ही छक्के भाऊ आता दुसऱ्याचा छक्का करायला लागते. कीर्तनात लोक येत नाही. तुमच्या भावाईचं प्रेम आहे. याने अरे दुसरं जोडपा आला ना भाऊ. हे कोणती बाई उभी राहते ना. आले ना साहेब. तू बोलवू नको साहेब. आपोआपच येतात. या साहेब. नाही तर मग बाईला आवाज द्यायला लावतो मी. आपलं कीर्तन काही कीर्तन नाही. पोथी पुराणावर मी बोलत नाही. मला कीर्तन आहे ग्रामगीतेवर. घर घर में जाएंगे सारी जगाएंगे राखो जी बाबा का संदेश सुनाएंगे. ग्रामगीताची बनी हर घर कुठून आलात तुम्ही. याच गावातून आले का. माईक घ्या. तो आहे माईक आहे. हे घे. तो माईक घ्या. बोला. तुम्ही नोकरीवर आहात. चांगलं आहे. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं तुम्ही. आणि बाई जोडीदार चांगली भेटली. लग्न झालं तेव्हापासूनच तुमची प्रगती झाली. 2चे 4, 4चे 6 बाकी बरोबर ओके. खरं आहे का. अरे आता बँक बॅलन्स घरदार हे ते सर्व ओके आहे. कारण हे लक्ष्मी भेटली. तिचे पायच मोठे. लक्ष्मीचे पाय म्हणजे तुम्ही जे ड्युट्या ओव्हर टाइम मारता ते गेलं चुल्यात. लक्ष्मीचे पाय. बाबू जोडी अशीच पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन अवघाची संसार सुखाचा करीन. काय आडनाव. ठाकरे. चांगलं वजन आहे. कोणीही पक्षात गेलं तर तुमची इज्जतच आहे.
वा ठाकरे बाबा जय हो प्रभू. बसा. पवार म्हणा ठाकरे म्हणा यायचं मार्केट आहे. इकडे घुसा की तिकडे पवार पावर ठाकरे. करा हातवर एक मिनिट. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 अरे बाबा गोपाला गोपाला गोपाला. पाण्यात तरी लोकाईले वावरात काम करतात, कापूस येतात बायका, निंदन करतात, त्याले आपोआप व्यायाम होते. आणि या मोठ्या मोठ्या लोकांच्या बायकांचा व्यायाम नाही होत. दिवसभर मोबाईल नाही तर रिमोट. धंदेच नाही. हे तुमची गोट नाही, लोणारवाल्याची गोट नाही. तुम्हाला तिकडे खूप मेहनत करायला लागते बाबा. आणि हे बिना मेहनत शिवाय हे उभं नाही राहिलं ना. तुम्ही कष्ट करणारे लोक म्हणून मातीत येऊन बसले. हे टोपीवाले बाबा पान कुठून आले? उभे कधी आले तुम्ही? भारत माता की या. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा त्याची गणना कोण करी गणना कोण करी. भाऊ गरीब माणसं आहेत म्हणजे फसवणूक नाही करायचं असं नाही. बरं मोठाही मरते मशानातच जाते, लाई नाही मशानात जाते. काही नाही रे बाळा. हाय काय आपली बायको तरी बायको, दुसऱ्याची तरी बायको. पण माणसाले आपली बायको चांगली नाही ती तर शेजाऱ्याची वहिनी वहिनी आला असं आहे. बाबा तुमचं जीवन निर्व्यसनी आहे, दारू नाही. बोलू नका तिकडे सांग. जरी आपल्या लेकरा आपल्या संस्थेतले फायदा व्हायला पण तरी नाही. आवाज येते. चुपचाप बसा. तुमचा त्रास होते रे मध्ये. हा बाबा किती 70 72 65 शेतकरी आहे नाही. पण पोरग गिरग बरं निघालं. समाधान दाखवून राहिलं चेहऱ्यावर. लय वनवासातलं जीवन आहे. उन्हातच गेलं सर्व जीवन, कष्टात गेलं. उन्हात म्हणजे कष्टात. आता आता या 8-10 वर्षात तुमची जिंदगी जमली बरोबर. हात दाखवा. पैसे बँकेत पोस्टात किंवा बँकेत जमा आहे. बँकेत आहेत की पोस्टात आहेत? ओटीपी नंबर दे ना मला. पाहिजे ओटीपी नाही बापा. मला काय कमी आहे आता माही बाय. मला पोरगा डॉक्टर आहे, मला पैशाची गरज नाही. नुसतं माय जे उरतात ते वाटून देतो. मला मालूम आहे कुत्र्याची मौतच मन नाही, काही जात नाही. भरा लागतं. ते लेकरं निघाले चांगले गोविंदराव माना लागेल तुम्हाला. लेकरं चांगले निघाले. धनराज विक्रम राजेंद्र नातू पंतू सुनबाई म्हणून यायची. हे एवढा कार्यक्रम केला नाही तर बापाची तेरवी नाही करत कोणी तर पुण्यतिथी काय करत. ते जिवंतपणी बापाले दारू पिणारा मारून टाक. तुमचं भाग्य आहे. मस्त शाल दे रे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. प्रसन्न तुम्हाला मनात होतं काही बंद केलं बिडी की तंबाखू. तंबाखू मला मालूम आहे ना. महाराज आहो ना मी. अंदाज लावला मी दिला दणका. मी चेहरा पाहून भविष्य ओळखतो. कोणाचाही चेहरा पाहून. चिवट्या बनवणं म्हणजे भविष्य सांगणे. म्हणून बायाला सांगतो कोण्यात महाराजचे भविष्य विचारायचं नाही. तो हलकत काय सांगेन व तो भविष्य. त्याच्या बायकोले मालूम नव्हते याचं भविष्य. थँक्यू. टाळ्या. जय गुरु. पार्टी आभारी आहे. रामकृष्ण हरी. बाबा रामकृष्ण हरी. दंडवत. जय गुरु. सलाम वालेकुम. जय भीम. आय लव यू. जिंदा रहने के लिए तेरी कसम
एक मुलाकात जरूरी है सनम, एक मुलाकात जरूरी है सनम। प्रेम फक्त जुम्मा तलावावर एकदा शुक्रवारी, प्रेम फक्त सीताबर्डीवरच काय, कांदी लागवड नाही काय, लोक वापरा. प्रेम हे भावाभावाचं, बहीण भावाचं, माय बापाचं, हो ना. कलियुग मिळाले म्हणून आपल्याला रामगीता, तुकोबाची गाथा, बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध आणि धम्म